पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 34. बडोदे संस्थान. शिक्षण दिले पण समाजाने जगू दिले का? एका राजाने एका गरीब अस्पृश्य विद्यार्थ्याला परदेशात शिकण्यासाठी मदत केली. तो विद्यार्थी जगातील महान विद्वान झाला, पण शिक्षण घेऊन परत आल्यानंतर त्याच्या देशात त्याला राहण्यासाठी एक खोली सुद्धा मिळाली नाही. शेवटी त्याला नोकरी सोडून रात्रीच्या अंधारात बडोदे सोडावे लागले. हा प्रसंग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बडोदे संस्थानाचा. आणि या प्रसंगातून एक प्रश्न निर्माण होतो. शिक्षण माणसाला मोठं बनवतं, पण समाजाची मानसिकता बदलली नाही तर त्या शिक्षणाचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मकथेत बडोदे संस्थान या प्रकरणात त्यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा अनुभव सांगितलेला आहे. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे शिक्षण आणि सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन देणारे राजे होते. एकदा बाबासाहेबांची महाराजांची भेट झाली. महाराजांनी त्यांना विचारले, तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करावा असं वाटतं? बाबासाहेबांनी सांगितले, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि विशेषतः सार्वजनिक अर्थव्यवस्था. महाराजांनी पुढे विचारले, या विषयांचा अभ्यास करून तू पुढे काय करणार आहेस? बाबासाहेबांचे उत्तर अत्यंत महत्वाचे होते. ते म्हणाले की या विषयांचा अभ्यास केल्यामुळे आपल्या समाजाची अत्यंत वाईट अवस्था का झाली आहे ती कशी सुधारता येईल याचा मार्ग मला दिसेल आणि त्या मार्गाने मी समाज सुधारण्याचे काम करेन. म्हणजेच बाबासाहेबांसाठी शिक्षण हे केवळ स्वतःच्या प्रगतीचे साधन नव्हते. शिक्षण म्हणजे समाज परिवर्तनाचे शस्त्र होते. सयाजीराव महाराजांची मदत. महाराजांनी बाबासाहेबांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळावी यासाठी शिष्यवृत्तीची मिळवण्यास अर्ज करण्यास सांगितले. बडोदे सरकारच्या शिष्यवृत्तीच्या मदतीने बाबासाहेब परदेशात गेले आणि उच्च शिक्षण घेतले. परदेशातून शिक्षण घेऊन ते भारतात परतले, पण इथेच त्यांच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायक अध्याय सुरू झाला. शिक्षण घेतलं पण राहायला जागा मिळाली नाही. शिष्यवृत्तीच्या अटीप्रमाणे बाबासाहेबांना बडोदे संस्थानात नोकरी करावी लागली, पण नोकरीपेक्षा मोठी समस्या होती राहायचं कुठं. जातीय भेदभावामुळे त्यांना हिंदू किंवा मुस्लिम धर्मशाळेत राहण्याची जागा मिळत नव्हती. शेवटी त्यांनी पारशी धर्मशाळेत राहण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांनी आपली ओळख लपवून राहण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःला एलदजी सोराबजी या पारशी नावाने दाखवले, पण काही दिवसातच त्यांची ओळख उघड झाली. आणि मग काय झालं? धर्मशाळेत राहणाऱ्या काही लोकांना बाबासाहेबांच्या जातीबद्दल संशय आला. एके दिवशी काही लोक काठ्या घेऊन त्यांच्या खोलीकडे आले. त्यांनी बाबासाहेबांना विचारले, तुम्ही कोण आहात? बाबासाहेबांनी उत्तर दिले, मी हिंदू आहे. पण त्यांच्या उत्तराने ते लोक समाधानी झाले नाहीत. त्यांना धर्मशाळा सोडण्यास सांगण्यात आले. बाबासाहेबांनी काही दिवसांची मुदत मागितली, पण जागा मिळत नव्हती. शेवटी परिस्थिती इतकी असह्य झाली की बाबासाहेबांना बडोदे संस्थानातील नोकरी सोडावी लागली आणि रात्रीच्या वेळी त्यांनी बडोदे सोडले. इथेच खरी शोकांतिका आहे. ज्या व्यक्तीने परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले, ज्यांच्याकडे मोठ्या विद्यापीठाच्या पदव्या होत्या, ज्याला अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि सार्वजनिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास होता, त्याला भारतात मात्र तुम्ही कोणत्या जातीचे या एका प्रश्नामुळे राहण्यासाठी घर मिळत नव्हते. ही घटना फक्त बाबासाहेबांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना नव्हती, ती त्या काळातील जाती व्यवस्थेचे भयावह वास्तव दाखवणारी घटना होती. सयाजीराव महाराजांविषयी बाबासाहेबांची भावना. या सगळ्या अनुभवानंतरही बाबासाहेबांनी सयाजीराव महाराजांचे उपकार विसरले नाहीत. आत्मकथेत ते स्पष्टपणे सांगतात की सयाजीराव महाराजांचे निधन ही त्यांच्यासाठी मोठी वैयक्तिक हानी होती, कारण महाराजांनी त्यांना शिक्षणाची संधी दिली होती आणि त्या शिक्षणामुळेच बाबासाहेबांना पुढे समाजाची अवस्था समजून घेण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी मोठे काम करता आले. सयाजीराव महाराजांचे सामाजिक कार्य. बाबासाहेबांच्या मते सयाजीराव महाराज हे केवळ राजे नव्हते, ते सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते होते. बडोदे संस्थानात सामाजिक सुधारणा करण्यासाठी त्यांनी अनेक प्रगतिशील कायदे आणि उपाययोजना केल्या. त्या काळातील समाजातील रूढी परंपरांचा अभ्यास करून त्यातील दोष दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या विचारामध्ये प्रजेच्या कल्याणाला महत्त्व होते. सर्वात मोठा विरोधाभास. आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात विचार करायला लावणारा मुद्दा पहा. एका बाजूला सयाजीराव महाराजांसारख्या सुधारक राजा बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत करतो आणि दुसऱ्या बाजूला त्या समाजातील लोक बाबासाहेबांना त्यांच्या जातीमुळे राहण्यासाठी जागा नाकारतात. म्हणजे समस्या फक्त कायद्याची नव्हती, समस्या समाजाच्या मानसिकतेची होती. शिक्षणाची दारे उघडली होती, पण माणसामधील भेदभावाची भिंत अजूनही उभी होती. बाबासाहेबांच्या जीवनाला मिळालेली दिशा. बडोदे संस्थानातील हा अनुभव बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला.
त्यांनी उच्च शिक्षण घेतले, पण शिक्षण असूनही जातीय अपमान सहन करावा लागला. यातून त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, फक्त वैयक्तिक प्रगती पुरेशी नाही, समाज व्यवस्था बदलली पाहिजे. म्हणून पुढे बाबासाहेबांनी शिक्षण, सामाजिक समानता, कायदेशीर हक्क आणि मानव मुक्तीसाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले. आता आपण शेवटचा प्रभावी संवाद बघूया. बडोद्याच्या राजाने बाबासाहेबांना शिक्षणाची संधी दिली, पण बडोद्याच्या समाजाने त्यांना राहण्यासाठी जागा दिली नाही. हा विरोधाभास आपल्याला एक गोष्ट शिकवतो. व्यक्तीला मोठं करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, पण समाजाला मोठं करण्यासाठी समानता आवश्यक आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांचा संघर्ष केवळ एका व्यक्तीचा संघर्ष नव्हता, तो होता मानवाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचा संघर्ष. तुम्हाला बाबासाहेबांच्या आत्मकथेतील अशीच महत्वाची प्रकरणे सोप्या भाषेत आणि मुद्देसूद पद्धतीने जाणून घ्यायची असतील तर हिस्टॉरिकल मिरर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. जय भीम.